शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी रविवारची सर्वात मोठी बातमी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे प्रत्येकाने कमेंट करून नक्की सांगा. सुरुवात करतोय मित्रांनो, कापूस भाव सांगण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती ही पण आहे की आता सध्या कापूस खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या हातात 10 दिवस 31 डिसेंबरपर्यंत प्रक्रिया. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील 41,000वर शेतकऱ्यांची नोंदणी. शेतकरी मित्रांनो, 2025-26 या हंगामासाठी जळगाव जिल्ह्यातील 15 केंद्रावर CCI मार्फत कापूस खरेदी केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कापूस किसान ॲपवर नोंदणी करावयाची आहे. राज्य शासनाने नोंदणी करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने उत्पादकांच्या हातात नोंदणीसाठी केवळ 10 दिवस उरले आहे. स्लॉट बुकिंग प्रक्रियेमुळे सोयीची वेळ निवडणे शक्य. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता कापूस किसान मोबाईल ॲप किंवा संबंधित पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर स्लॉट बुकिंग प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार वेळ निवडता येते. 41,000वर शेतकऱ्यांची नोंदणी. CCI अंतर्गत 15 केंद्रावर आतापर्यंत सर्वाधिक एरंडोल, पाचोरा, पारोळा, अमळनेर आदी केंद्रावर कपास ॲपवर आतापर्यंत 41,323 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात पाचोरा, अमळनेर, बोदवड, अमळनेर केंद्रावर सर्वाधिक नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत 73,000 क्विंटल खरेदी. गेल्या 4 दिवसापूर्वीच 41,323 पैकी 4,412 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. 73,941 क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. 31 डिसेंबरनंतर खरेदी प्रक्रियेला वेग येणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी यावेळी सांगितलेली आहे. आता मित्रांनो, वळूया कापूस भावाकडे. वेगवेगळ्या ठिकाणी काय भाव चालू आहे एकदा तुमचा भाव कमेंट करा प्रत्येकाने. मित्रांनो, पाथर्डी येथे जास्तीत जास्त 7,200 रुपयाचा भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पाथर्डी नंतर पुलगाव येथे 330 क्विंटल आवक जास्तीत जास्त कापसाला 7,500चा भाव जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वरोरा शेगाव मध्यम स्टेपल 172 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,550चा भाव सध्या मिळताना दिसत आहे. हिंगणघाट बाजार समिती मध्यम स्टेपल 4,800 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,775चा भाव मिळताना दिसत आहे. सिंधी सेलू या ठिकाणी लांब स्टेपल 1,100 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,760 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. उमरेड या ठिकाणी 1,234 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,520 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू लोकल कापूस 1,000 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. अकोला येथे लोकल कापूस 2,231 क्विंटल आवक जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. जालना येथे हायब्रिड कापूस 2,201 क्विंटल आवक जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर पारशिवनी या ठिकाणी 1,252 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,375चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर समुद्रपूर 577 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,550चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, भद्रावती 184 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,475चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर सावनेर येथे 3,900 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,300चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती 95 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,450चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, बीड येथे खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,220 रुपयाचा भाव सध्या बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त 7,475चा भाव आहे. दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.